आणि अजून एक सीन झाला की आपली पिशवी ही मेन वाली पिशवी होती जी खायची ती राहिली बसमध्येच. हा आमचा मित्र आहे ना रितेश, त्याला बस स्टॉपवरती झोपायची सवय आहे, त्यामुळे त्याला पटकन झोप लागली. तर बघू शकता राणे साहेब खूप म्हातारे वाटतायत खूप दिवसांनी दिसल्यावर. उदयनराजे साहेब यांचा राजवाडा. नमस्कार, मी रुपेश भोयर, आपल्या मनमौजी या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सो आता आपण तुम्हाला कळालंच असेल आपण कुठे चाललो आहे ते सब्जेक्टच्या टॅगलाईनवरून तुम्हाला कळालं असेल. आणि तुम्ही बघू शकता आपले दोन मित्र भेटलेत, रितेश आणि विशाल. तो बाकीचे यायचे बाकी आहेत. आणि कोण आहे आता बाळायला? वैभ्या आणि विसरलो वैभ्या आणि अंकुश. सो महत्त्वाचं म्हणजे हा ठरवून केलेला प्लॅन आहे. अचानक भयानक प्लॅन ठरतात आणि होतात, पण आपलं ठरवून ऑलरेडी 1 महिना आधी आम्ही सगळं डिस्कस करून झालं आहे, सक्सेस झालं आहे. फक्त एक जण राहिला आहे, तो तर काय नेहमीचा मेंबर आहे. काय मला तर हो तुम्ही बघू शकता इथे डेडिकेशन आणि बॅग पण सकाळपासूनच. यावेळेसचा व्लॉग तुमचा सगळ्यात चांगला होईल वाटतं. हो तुमच्या आशीर्वादाने होईल. आणि आता कितीची गाडी आहे? 10ची गाडी. आता खूप भूक लागले आणि तोपर्यंत आपण काहीतरी खाऊन घेऊया. मंडळींनो या आपण ट्रिपल राईस मागवलं आहे कारण खूप भूक लागलेली. तर मंडळींनो आपलं खाऊन तर झालं आहे आणि खूप भूक लागलेली. आत्ता कुठे बरं वाटतं आणि त्याला कॉल केलेला बसवाल्याला, तो 10 वाजेपर्यंत येणारे बोलला तो. आणि एक जण जो आहे वैभव आणि अंकुश ते कुठून चढणार आहेत रे? कुठून बसणार आहेत ते? सानपाडा, एक रबाळे नाका आणि एक सानपाड्याला. सो इथून आल्यानंतर आपण बसल्यानंतर मग त्यांना कॉल करूया. तोपर्यंत काय आपलं बाकी सगळेजण सुट्टी घेऊन आलेली आहेत आरामात. आणि आपलं विशालचं जॅकेट आहे. मग विशालचं असू दे ना, भावाचं जॅकेटच आहे ना. भावाचं जॅकेट म्हणजे माझं जॅकेट. आणि आपली जी ट्रिप आहे ना ती म्हणजे 3 दिवसाची असणार आहे. आपण रविवारी रिटर्न येणार आहे. उद्या सकाळी पोचू आणि मग उद्याचा प्लॅन परत परवाचा प्लॅन सॅटर्डे आणि मग संडेला आपण रिटर्न. सो बघू, तुम्हाला अपडेट देत राहील पुढे पुढे. सो गाडी आपली ब्रिजवरती आहे आता. 5 मिनिटात आहे. हे गाडीचं नाव काय? ओम साई, ओम शांती. सो आपली गाडी आलेली आहे ओम शांती. चला आता जाऊया आपण. चला पटकन चला. सिंगल 10 टोटल 5. सिंगल 10 13 14 15 16 5 सीट आहेत ना तुमचं? हां 13 14 15 16 असे 4 एकत्र आणि एक सिंगल सीट. सिंगल सीट 17 नंबर होती. 15 15 17 मागाय समोर 13 टोटल. चला. मंडळींनो आपण बसलेलो आहे आणि तर इकडे 15-16ची सीट नंबर आहे. ही सीटर आहे पूर्ण लाईन. आणि वरती आहे ना, वरती इकडे हे सगळे स्लीपर आहेत. सो विशाल इकडे बसला ह्या सीटवरती आणि तिकडे रितेश आहे. अजून जे 2 जण येणार ते ही एक सीट आहे आपली आणि ही एक सीट आहे. तो मंडळींनो असं काही बस आहे. वरती जे बघाल ना हे सगळे स्लीपर आहे मस्तपैकी, प्रॉपर डोअर वगैरे. आणि आपले खाली सीटिंग आहे. आणि इकडे जर बघाल तर इकडे बघा एक छोटासा फॅन दिला आहे. आणि इथे हे बघा, इथे ना हे बघा चार्जिंग पॉईंट आहे. आणि इकडे लाईट आहे पण काय ती नाही होते, पेटत नाही आहे. पण मस्त अशी सोय दिली. सो आता आपण आहे ना रबाळीला पोचू थोड्या वेळ. आणि अशी आपण सीट मागे करून बसू शकतो. पण कसं आहे पाठच्याला जास्त त्रास होऊ नये. आता पाठचा आल्यानंतर त्याला पुढे घ्यायला लागणार इमानदारीत. हे सगळे चोचले करतोय तो, पण त्याचे मी तुम्हाला दाखवतो. तो पुढे घेणार कोणी आल्यावरती. हे रित्या कुठे आहे? हा विशाल पुढे बसला ड्रायव्हरच्या बाजूला.
सो आपण आता आलोय रबाळ्याला, नाही सॉरी घनसोळी नाका. मग आपला वैभ्याचं चढणार होता रबाळ्याला. अच्छा, तो स्टेशनला चढणार आहे. सो येतीलच आता थोड्या वेळात. सो राणे साहेब आलेले आहेत. चला, क्या बात आहे. काय हिमाचलला चाललाय? राणे साहेब खूप म्हातारे वाटतायत खूप दिवसांनी दिसल्यावर. वैभव भाऊ, तुम्हाला अंगावरती उलटी करून घ्यायची असेल तर इथे बसावे तुम्ही. इथे विशाल तुमच्यावर ओकणार. हे बिग बॉसचे मेंबर आहेत. मी तुम्हाला बोललेलो त्याने घेतली पुढे, म्हणजे तुम्हाला बोललेलो तेच केलं त्याने. नुसता फट्टू आहे फट्टू. तो आपला अजून एक मेंबर होता शेवटचा, अंकुश जाधव, मेन आपले मॅनेजर या ट्रिपचे. ते आता साक्षात्कार झालेला आहे आणि विशाल पण सज्ज झाला आहे त्यांच्यावरती ओकण्यासाठी. तुम्ही ह्याच्या बाजूला बसा. तुला एक सांगितलं काय बोलू नको, जे बोलायचं विचारलं. आता का बोलला? त्यांना बसू द्या, त्यांना बसू द्या. त्याला एकट्याला मारशील म्हणून काय बोललो नाही. वैभव शेठ, त्यांना बसू दे. आपल्याला तासायची त्यांची, बसू द्या त्यांना. अरे खाली राडे झाले. ए भाई लोक, आपल्या बॅग ठेव खाली. कोणच नाही माझी हे पेपून दिले. तर आपण पिकनिकची सुरुवात करूया. गणपती बाप्पा. आता बघूया कुठे बस थांबली ना तर आपण उतरूया, नाहीतर मग डायरेक्ट डायरेक्ट सातारा. आणि आपण सकाळी 5 किंवा महाराष्ट्राच्या राजधानी आपण 5 किंवा 5:30 वाजता पोहोचूया. टाटा पंच. काय टाटा पंच? ही प्लॅनिंग आपण नंतर सांगूया. आणि अंकुश यांनी तो ड्रायव्हर नाही, त्याने पार्टी बसायचं आहे. गाडी कोण चालू? मी चालवतो ना. अरे बापरे, नको मग घालवशील आम्हाला. तू घरी बस. आणि अंकुश यांनी काय माती खाल्ली ते आम्ही थोड्याच वेळात सांगू तुम्हाला. A few moments later. माती खाल्लाय म्हणजे 100 रुपयासाठी कंजूसगिरी करून आम्हाला सिटिंगला बसवलाय. जे काही आम्हाला बॅक प्रॉब्लेम आहे, मला याला मानेचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सांगतो, हा जर प्रवास बघायला गेला तर एक 8-8.5 तासाचा आहे. तर आम्हाला इथं झोपण्यासाठी मुश्किल होणार आहे. आणि त्यात महाराष्ट्र राहणार रात्रभर तर अजून त्रास वाढणार आहे. म्हणजे फिरण्याचं राहिलं लांब आणि पूर्ण वाट लागणार आहे मानेची आणि बॅक. 500 रुपये दिले. तो जो गाडी घेऊन जायचं तर एकदम व्यवस्थित जायचं. यांना काय आहे, अंकुश यांना की सवय आहे यांना, हे त्यांचं गाव आहे. त्यामुळे आता आम्ही कधीतरी येतो तर आम्हाला जरा सोयीस्कर न्यायला पाहिजे ना. ते समजलं नाही आम्हाला की नक्की कोण आहे. आमच्या ज्या ट्रॅव्हलच्या सीट आहेत त्याचं कुशन बघ. तुझं काय असतंय? सीट फाटलेले सीट असते तुमच्याकडे जाताना. आम्ही बाईकवरच जातो ना. आमचं गाव मुरबाड, आम्हाला गरज नाहीये. मग अरे भाऊ, आमचा प्रवास खूप कमी. अंकुश, त्यांच्या गावाला 700 रुपयात जातो माणूस, पण विथ एसी जातो. कोण? हा मला बोलला. चल मग त्याच्या गावाला जाऊ. उतर, मी देतो 200 रुपये. अरे मग आता कशाला, आपण 2 महिन्यांनी जाऊ. तुम्ही लास्ट पर्यंत बघत राहा व्हिडिओ. धमाल येणार आहे, मस्ती करणार आहेत आपण. खूप वेळाने नंतर आपला हा प्लॅन झालाय, त्यामुळे खूप मजा मस्ती करणार. पोरं सोडून आले. हो, पिकनिकला आले. काय बोलायचं. मंडळींनो, गाडी इथे थांबले 20 मिनिटासाठी. हो, काहीतरी खाऊन घेऊया. ते बसेस वगैरे थांबल्यात बघा. मंडळींनो, आपल्याकडे काय ऑप्शनच नाही आहे, फक्त वडापावच आहे आणि एक पॅटीस आहे. कुठे अंकुश पॅटीस?
सो हा एक पॅटीस आहे आणि अजून वडापाव पण खायचा आहे अंकुशला. भुकेली पब्लिक. तर मंडळींनी तुम्ही इथं बघू शकता 1, 2, 3 आणि मी हे आम्ही सातारापर्यंत चाललोय आणि त्याच्या पुढे वैभव हे गोव्याला चाललेत बिग बॉस खेळायला. तुम्ही बघू शकता. सो मंडळींना आपण पोचलोय आता सातारा स्टँडला. आता वाजले किती वाजले रे? 5:15 झाले. एक्सपेक्टच नव्हतं की एवढ्या लवकर येऊ. जस्ट आधी अंकुशला विचारलेलं की किती वेळ लागेल आणि तेवढ्यात पोचवलं त्यांनी. सो इथे विश्रांतीची जागा आहे, इथे आपण आराम करू शकतो. तर मंडळींनो आपण इथे थोडा वेळ आपली टाटा पंच गाडी येईपर्यंत थांबलोय. टाटा पंच आणि गोवावाले सुद्धा आमच्या सोबतच आले. तर आता आपण पंच संपले. तर आता आम्ही ना इकडे थांबलोय आणि चाललोय आता चहा प्यायला. कारण जो गाडी घेऊन येणार आहे ना तो टाटा पंच तो फोन उचलत नाही आहे. मे बी तो झोपला असेल. तर आपण थोडा वेळ थांबू आणि येईल तो एक अर्धा तासाने. मग अंकुशच्या घरी जाऊया आपण. आणि अजून एक सीन झाला की आपली पिशवी ही मेनवाली पिशवी होती जी खायची ती राहिली बसमध्येच. त्यामुळे आता त्याला फोन तर केला आहे, तो ठेवणार आहे पाटणला. पण बघू आता भेटली तर नशीब, नाहीतर गेली. चला चहा पिऊया मस्तपैकी. मस्त गरमागरम चहा. खायला बिला नाही खायला घ्या. मला वाटलं तर 10 रुपये मध्ये. हा आमचा मित्र येणार इथे. त्याला बस स्टॉपवरती झोपायची सवय आहे, त्यामुळे त्याला पटकन झोप लागली. तर बघू शकता आणि एकदा दापोलीला पण झोपलेला आहे, त्यामुळे ती सवय आहे त्याला. आणि आमचे मॅनेजमेंट करणारे अंकुश ते ॲक्च्युली आमचे टाटा पंच अजून येते, ऑन दी वे आहे. पण येईल लवकर. 7पर्यंत येईल. अच्छा. आणि 7पर्यंत आणशील ना तू? आता वाजले तर 6:30. जाईपर्यंतच 15 मिनटं होती. तर मंडळींनो हा दादा आलाय आणि आपण चाललोय आता गाडी घ्यायला अंकुश आणि मी. सो काहीतरी खायला घेऊ राजवाड्याला ना. इथून किती 5 मिनटं आहे ना. सो 5 मिनटात पोचू आणि तिथून गाडी तिथून गाडी घेऊया आणि मग परत यांना घ्यायला घेऊया. अच्छा उदयनराजे साहेब यांचा राजवाडा. सो वाडा बघा किती मोठा आहे साहेबांचा. आणि हा तो तिथे मित्र राहतो. सो मंडळींनो आपण आता इथून निघालोय त्या तिघांना घेण्यासाठी. आणि आपल्याला ही 2 दिवस गाडी आपल्याचकडे असणार आहे फिरण्यासाठी. सो जाऊया आणि आता पहिले जाऊया अंकुशच्या घरी, म्हणजे त्या तिघांना घेऊन. ते सातारा स्टँडला आहे आणि त्याच्यानंतर मग पुढचा कार्यक्रम. चलो. आणि आता पुढचा प्रवास आपण चालू करतोय अंकुशच्या घरी. अंकुश तुझं घर किती किलोमीटर आहे? 40 किलोमीटर. 40 किलोमीटर म्हणजे जवळपास नाही बोलायला गेलं तरी 1 तास तरी जाईल अजून. चला त्याच्यानंतर मग बघूया. चला गुड मॉर्निंग. आणि पहिले ना आता पेट्रोल भरायचंय. पेट्रोल आहे का सीएनजी? पेट्रोल आहे. पेट्रोल आहे. सीएनजी कुठून आणायचा? आणि अंकुश चांगल्या प्रकारे गाडी चालवतो. आता विश्वास थोडा आला, एवढा नाही 100%. आणि जो मिडल मध्ये बसलाय वैभव त्याला पण इथे गाडी चालवता, पण त्याची व्हॅल्यू आता कमी झाली. हवा भरूया. हवा खूप कमी आहे.
फायनली आपण अंकुशच्या घरी पोहोचलोय गावी. आणि इकडे बघू शकता हे अंकुशचं घर आहे. हे कोणाला तरी ठेव की. हे बघा 1+1 टाईप वाटतं. सो माझ्या मस्ती करत मस्तपैकी आलो घरी. आणि इथे इकडे आई आणि पप्पा राहतात. बाकी अंकुश तर गावी आपलं इकडेच असतो, मुंबईलाच असतो. या अंकुशच्या आई आहेत. आणि हा वैभव, हा रितेश आणि हा विशाल. कॅमेरा काय एवढा ब्लर झाला? ते थोडा असं होतच. आणि हा अंकुश. याने आमची सोय वगैरे व्यवस्थित केली आहे असं तो बोलतोय, पण बघू आता पुढे काय. मंडळींनो, हे अंकुशचं हे घर आहे. इथे गुरं वगैरे आहेत. हे दुसरं घर. क्या बात आहे यार, मस्त छोटं घर. त्याच्यानंतर जो काही प्लॅन असेल ते तुम्हाला सांगूया. आणि सो आत्तापर्यंतचा आपला हा प्रवास कसा वाटला, कळवा टू सातारा, ते कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढे अजून आपल्याला आपला व्हिडिओ येत राहतील असेच नवीन. आणि पुढे आपण काय होणार आहे ते पण तुम्हाला अपडेट देऊ. सो तुर्तास आपण थांबूया. आणि व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.